1914 साल, वरोरा गावात जन्म झाला मुरलीधर देवीदास आमटे यांचा. संपन्न घराणं, प्रतिष्ठा, शिक्षण, सुख, आयुष्य ऐश्वर्याने भरलेलं होतं. बालपण आलिशान, घोडेस्वारी, शिकारी, श्रीमंती जीवनाची सवय. पण नियतीचा विचार वेगळा होता. तिला श्रीमंत नाही, सेवक घडवायचा होता. तरुण वयात नागपूर, कायद्याचं शिक्षण आणि वकिलीची सुरुवात. आणि अचानक आयुष्य बदलणारा तो एक क्षण. रस्त्याच्या कडेला पडलेला एक कुष्ठरोगी माणूस, दुर्लक्षित, एकटा, वेदनेत. तेव्हा बाबा आमटे म्हणाले, रोग माणसाला नाही मारत, समाजाची भीती मारते. त्या दिवसापासून वकिली, आराम, प्रतिष्ठा सगळं बाजूला ठेवलं. 1951 साल, उभं राहिलं आनंदवन, जिथे आजार नाही, अपंगत्व नाही, फक्त स्वाभिमानाने जगणं. नर्मदा बचाव, पर्यावरण, आदिवासी हक्क, अन्यायाविरुद्ध अखंड लढा. आजही जेव्हा माणूस स्वाभिमानाने उभा राहतो, बाबा आमटे जिवंत असतात.